नमस्कार मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा कादंबरी तुमच्या भेटीसाठी मी आणत आहे. मित्रांनो, तुम्हाला फकीरा कादंबरी जर आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तिचे तांबडट डोळ्यात राग दिसत होता. त्याला पाहून पोरांचा गलका बंद झाला. ती आपल्या सांकेतिक भाषेत एकमेकांना सांगू लागली, ए आरील टिकलाय र, अरे आरील नव झिमक. दुसरं केकाडला आणि तिसरा चरकला, आलं वसरू नका. लगेच चौथा म्हणाला, पेडू द्या. त्या पोरांचं ते बोलणं ऐकून तो इसम थांबला. आवाज नरम करून तो म्हणाला, कोणाचं रे तुम्ही? आम्ही कुरवाड्याचं. एका पोराने चटकन खोटं सांगून टाकलं. तो इसम चकित होऊन म्हणाला, मग ही र कसली भाषा बोलताय? ही पोरांची काय चोरांची? त्या हुशार माणसानं चिमटा करण्याचा प्रयत्न केला, पण बनलेली ती पोरं वटली नाहीत. नाकाचा मुरटा करून एक पोर म्हणलं, तुम्ही केवढा हायसा? हाय ना बा, मला ऐकू येतं की. मग पोरांची म्हणताना तुम्ही चोरांची कशी ऐकली? त्या पोरानं वाटसरूवर डाव उलटीत आणला आणि ते पुढे म्हणाले, चोराच्या मनात. हे ऐकून सारी पोरं हसली. माळ हर्षानं भरला. हिरमुसला वाटसरू म्हणाला, ए ठट्टा करू नका, त्या फकीराचं घर कंचर. हा प्रश्न ऐकून पोरांना पुन्हा संशय आला. त्यांनी एकमेकांना डोळ्यानं खुणावलं. एक पोर म्हणाला, तुम्हाला कंचा फकीरा पाहिजे? वाटसरू पुन्हा पेचत पडला. बाबाजी मांगाचा झिंग्या निवडुंगाच्या बेळ्यातून इंद्रापान निघून फकीराकडे पळाला. आता किती फकीर आहे ती? ते वाट सरून पुष्कळ विचार करून विचारला आणि पोरं म्हणाले, आता तर 4 फकीर आहे ती. त्या पोरांच्या बोलण्याचा रोग त्या वाटसरूच्या डोकीत आला. ही सारी मंगाची पोरं असून ते आपल्याला गाढवात काढत आहेत हे लक्षात येऊन तो म्हणाला, 4 फकीरांच्या बापांची नावं काय? एक काळा हडकुलं पोर पुढे येऊन आलं, मी सांगतो, एकाचं सिंग्या, एकाचं झिंग्या, एकाचं शिरग्या आणि एकाचं मिरग्या. ही नाव ऐकून सारे पोरं पोट हसू लागले. काही लोलू लागले. वाटसरू भांबावून गेला. इतक्या वेळात त्या बेळ्यातून फकीरा माळाला आला. झिंग्या लंगोटी नीट करीत दूर उभा राहिला. सारे पोरं गप्प झाले आणि फकीरा म्हणाला, कोण गाव पाहुणा? आम्ही तिकडं काळगाव कुमतचं. कुणाकडं आलाय? फकीराकडं. काय काम आहे? मला कुमतच्या सत्तूनं पाठवलंय. सत्तूचं नाव ऐकून फकीरात चमकला. तो म्हणाला, सत्तूकडं मला तुम्ही दिसला नाही का? मी गोंधळी. मी गावगाव फिरत असतो. सत्तू माझा मैत्र आहे. त्यानं मला फकीराकडे पाठवलंय. मग मीच तो फकीरा. बोला, काय काम आहे? ए पोरांनो, जावं तुम्ही आता. पोरं गुरांना हकीत गेली. गोंधळी घोड्यावरून उतरला आणि म्हणाला, सत्तूवर बाका प्रसंग बदललाय म्हणून त्यानं मला तुमच्याकडे पाठवलंय. कसला प्रसंग? जर तुम्ही हातापाया हलवलं तरच सत्तूचा जीव वाचणार आहे, नाहीतर त्याची आशा नाही. गोंधळी खिन्न होऊन म्हणाला. फकीरा एकाकी गंभीर झाला. तो म्हणाला, कसला प्रसंग? सांगा तरी. चला सांगतो. ते दोघे घराकडे निघाले. आपला एक मित्र संकटात आहे हे ऐकून फकीरा बेचैन झाला. त्याची ती हकीकत ऐकण्यासाठी तो आतुर मनानं चालू लागला. गोंधळी चालता चालता म्हणाला, ही पोरं कुणाची? मांगांची. मला सांगितलं कुरवड्याची म्हणून. खोटं सांगितलं त्यांनी. आता फकीरा किती आहे ती? एकच मी. मला त्यांनी 4 सांगितलं. फकीरा हसला. बरं, ती बोलत्यात बी निराळ. गोंधळी फुटफुटला. कसं? फकीराने विचारलं. आईल म्हणजे काय? कुरवाडी. वरावली म्हणजे? आला, ही भाषा आमच्या जातीची आहे. ही भाषा का म्हणून बोलता? सरकारी अंमलदारांनी करू नये म्हणून. दोघे घरात आले. कुमतत घडलेला प्रकार गोंधळी सांगू लागला. बहादूरवाडीच्या दादा पडलान काल सतूला अटक केली. साहेबांचा तसा हुकूमच होता आणि जेवढा म्हणून सरकारी विरुद्ध माणूस आहे, जेवढा सारा कायदा करायचा त्याचा बेत आहे. सतूला कशी अटक झाली? फकीराने विचारलं. एका नाव्याकडे दाढी करत होता. इतक्यात 50 लोकांनी त्याला अटक करून मळीला बांधून ठेवलाय. उद्याच ते साताराला निघणार आहे. ती
ह्या अटका माग समधी पाटील आहे ती गोंधळी म्हणाला आणि फकीराने विचारलं, मला काय निरोप आहे सतूचा? निरोप आहे की माझ्यावर हत्यारानं उपकार, जर जगलो तर ते उपकार फेडेन. हा सांगावा ऐकून फकीराचे वर्मी बाण लागला. तो उद्विग्न होऊन म्हणाला, तुम्ही इतका उशीर का केला? काय करू? वाटच बंद होत्या. आता तुम्ही घाई करा, नाहीतर वारण्याचा खोरा ऐका मर्दाला मुकल. दादा पाटलाची किती माणसं आहेत ती? 50. पर हत्यार मंद. हत्याराचं नाव नका मला सांगू. माणसं किती? 50. मग निघूया. फकीराला घाई झाली. दोघच ते का? माणसं जमवीत जायचं. फकीरा साधूला हाक मारून म्हणाला, सत्तूला सोडवायचा, माणसा काढा निघा. कडूस पडला आणि सर्वकडे जमले. मुरा, बळी, ईश्वर, किसन, भिवा, घम्या असे 25 जवान तयार झाले. गबऱ्यावरचं खोगे आवडीत फकीरा म्हणाला, घमंडी, तू चिंचणीला जा. मी पिराला सांग म्हणावं दुपारी बहादूरवाडीत ये. जा तू. एक जण जाऊन हरिणी रामाला घेऊन या. सर्व तयारी करून तो राधाकडे गेला. तिच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, रागावू नग, माझा मैत्र मरणाच्या दाढात आहे, त्याला सोडवायला जातो. बाबा, थोरली आई, एवढंच बोलून त्यांच्या पायांना त्यानं मिठी मारली. दौलती मग कापऱ्या आवाजात म्हणाला, जा, पर जपून. कावा येणार? राधा आसू आवृत म्हणाले, मी उद्या दिस बुडताना नक्की येईन. आम्ही त्यावर भाकरी खाणार नाही. राही म्हणाले, माझी काळजी करू नका, सांजाला घरात आहे मी. फकीरा उतरला. सारी तयारी झाली. गबऱ्या खेकाळला आणि निघाला. राधाला हंकाळला. ती मनातल्या मनात गबऱ्याला म्हणाली, बाबा, माझ्या फकीराला टाकून एकदा येऊ न ग, दोघं या. नाहीतर त्यावेळी फकीराचा घोडा दुटक्या चालीवर नाचत बहादूरवाडीची वाट चालत होता आणि फकीराच्या डोळ्यात कुंजेचा सत्तू मरणाचा कानोसा घेत मळीला बांधलेला होता. त्याच्या ओठांवर बहादूरवाडी एवढेच शब्द नाचत होते. सूर्योदयाच्या आज बहादूरवाडी गाठायची, मग पुढं कसा वेढा घालायचा, सत्तूला मुक्त कसं करायचं आणि सूर्यास्ताच्या आत आईला कबूल केल्याप्रमाणे परत कसे फिरायचं याचा विचार करीत तो निघाला होता.